नमस्कार, मी मनोज मिरकले. आज मी आळंदी या गावी आलेलो आहे. आळंदी हे गाव पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर आहे. आळंदी हे गाव इंद्रायणी नदीच्या तटावर वसलेले गाव आहे. इंद्रायणीच्या दोन्ही बाजूंना जे बांधकाम आहे त्या बांधकामाला इंद्रायणी नदीचा तट असं म्हटलं जातं. आणि तटाच्या बाजूलाच श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आहे. चला तर मग आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात. आता आपण संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या समाधी मंदिरामध्ये जात आहोत. हे त्याचं प्रवेशद्वार आहे. हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. या ठिकाणी तुम्हाला मंदिरामध्ये चालू असलेलं भजन ऐकू येत असेल. दर्शन रांग चालू आहे मंदिरात जाण्यासाठी. आणि त्यासोबतच ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या नावाचा जयघोषही सुरू आहे. भजन चालू आहे. जय जय राम कृष्ण हरे हरि. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण. विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली. पाठीवरी मांडाल्यानी भाजुनीत धाविला. पाठीवरी मांडाल्यानी भाजुनीत धाविला. विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली. निरजीव भिंत त्याने चालवून दाविली. निरजीव भिंत त्याने चालवून दाविली. विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली. रेड्यामुखी वेद त्याने बोलूनच दाविला. रेड्यामुखी वेद त्याने बोलूनच दाविला आहे.